एमपीएससी कडून एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तो म्हणजे आता विविध भरती प्रक्रियेसाठी लागणारे प्रमाणपत्र आणि कागदपत्र डिजिटल लॉकर प्रणालीद्वारे स्वीकारले जाणार आहेत। म्हणजेच आता वारंवार कागदपत्र अपलोड करण्याचा त्रास कमी होणार आहे। नेमकं काय बदल आहेत, त्याचप्रमाणे डिजिटल लॉकर कसं वापरायचं आणि विद्यार्थ्यांनी आताच कोणती तयारी करायची या संदर्भात हा डिटेल व्हिडिओ आपण घेऊन आला। म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांची प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे आता डिजिटल लॉकर प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे थेट डिजिटल लॉकरमधून शेअर करता येणार आहेत। जर तुमचे डिजिटल लॉकर खाते आधीपासून असेल तर तुम्हाला एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीशी ते लिंक करावे लागणार आहेत। जर खाते नसेल तर त्या विद्यार्थ्यांना http://digitallocker.government.in या वेबसाईटवर जाऊन नवीन खाते तयार करावे लागणार आहे। एमपीएससीच्या डिजिटल लॉकरमध्ये एक्झॅक्ट कोणते डॉक्युमेंट्स उपलब्ध असतील तर विद्यार्थी मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागत आहेत जसे की आयडी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याचप्रमाणे आपल्या गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र ही कागदपत्रे थेट ऑनलाईन अर्जामध्ये वापरता येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोगाने स्पष्ट सांगितले आहे, डिजिटल लॉकरमध्ये जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार आहेत त्याला वैधता असणार आहे। म्हणजेच भविष्यात भरती प्रक्रियेमध्ये डिजिटल लॉकरचा वापर अधिक प्रमाणात होणार। तर विद्यार्थ्यांनी आताच यासाठी काय करायला पाहिजे तर त्वरित डिजिटल लॉकर खाते तयार करायला पाहिजे। त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक करून जी कागदपत्र अपडेट आहेत का ते तपासा आणि एमपीएससी प्रोफाईलशी लिंक करण्याची प्रक्रिया समजून घ्या। या अपडेटबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच एमपीएससी सरळ सेवा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ